नमस्कार मंडळी, रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा खूप वाढत चालला आहे, त्यामुळे पाचनशक्ती सुधारण्यासाठी आणि थंडगार अशी सोलकढी बनवत आहोत आपण। चला तर मग पाहूयात काय काय लागणार आहे। इथं मी 7 ते 8 असं कोकम घेतलेलं आहे, सुकं कोकम आहे हे, आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण 4 ते 5 तासासाठी भिजवून घेणार आहोत, छान मऊसर होईपर्यंत। आणि हे बाजूला करून घेऊयात। 4 ते 5 तासानंतर पाहू शकता तुम्ही किती मस्त आपलं कोकमाचं पाणी झालेलं आहे। हे आपण गाळून घेणार आहोत परत। आता इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यात अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे, ओलं नारळ आहे हा खोबरं। याच्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंचाला थोडंसं कमी इतकं आलं असं पातळ स्लाइसमध्ये कट करून घेणार आहे। आणि हे सगळं आपण वाटून घेणार आहोत मस्त असं थोडंसं पाणी घालून। आणि अजून 2 इन्ग्रेडियंट्स आहेत, एक थोडंसं आपण बीटरूट घेतलेलं आहे रंगासाठी, आणि एकच मिरची घेतलेली आहे, मुली खाणार आहेत म्हणून, आणि पिंक सॉल्ट घालत आहे मी याच्यामध्ये। हे सगळं मिश्रण आता अर्धा ग्लास पाणी घालून मस्त असं बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरला। बारीक वाटून झाल्यानंतर एक बाउल घेतलेला आहे मी, या बाउलवरती एक सुती व्हाईट कपडा घालणार आहे, आणि याच्यामध्ये हे मिश्रण अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे ते चांगलं नितळून घेणार आहे। खोबऱ्याचं आणि याचं असं थोडंसं पाणी घालून घेतलं होतं, ते चांगलं नितळून घ्यायचं आहे। आता असं दाबून व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे। आता खालच्या बाजूला खोबऱ्याचं दूध आणि ते आलेलं आहे बाउलमध्ये, पाहू शकता तुम्ही। आता हीच प्रोसेस आपल्याला मिक्सरमध्ये हे काढून 2 ते 3 वेळा करून घ्यायचे आहे आणि गाळून घ्यायचं आहे ते मिक्सरला वाटून। आता एक छन्नी ठेवलेली आहे, आता यामध्ये कोकम घालणार आहोत। आता हे कोकम थोडंसं पाणी घालून चांगलं असं नितळून घेणार आहोत। मऊ झालेल्या आहेत कोकमाच्या काड्या, अशा दाबून दाबून चांगल्या चुरून घेणार आहोत आपण, आणि वरून थोडं पाणी घालून चांगलं नितळून घेणार आहोत। अगदी बारीक मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे थोडंसं वरून पाणी घालायचं आणि नितळून घ्यायचं आहे। असं बऱ्यापैकी आता मी नितळून घेतलेलं आहे, असं पूर्ण असं चोथा झाला पाहिजे त्याचा। आता हे नितळून घेतल्यानंतर मस्त असं पळीने मिक्स करून घेतलेलं आहे। दाटसर अशी मस्त चवीची रुचकर अशी आपली सोलकढी रेडी आहे। आता यामध्ये गार्निशिंगसाठी किंवा थंडावा देण्यासाठी आपल्याला बर्फ घातलेला आहे। जर लगेच प्यायचे असेल तर बर्फाचे स्लाइस घालायचे, आईस स्लाइस, आणि जर नसेल खायचं प्यायची तर मग आपण फ्रीजला ठेवायची आणि 1 ते 2 तासानंतर प्यायची। वरून कोथिंबीर टाकलेली आहे मस्त गार्निशिंगसाठी। चला तर मग आता ग्लासात ओतून दाखवणार आहे मी तुम्हाला सोलकढी किती छान आणि मस्त झालेली आहे। अगदी दाटसर आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे तिला। बीटरूटमुळे हा कलर आलेला आहे। चवीला तर अतिशय भन्नाट आणि सुरेख झाली होती। मिक्स करून घेऊयात चांगली आता। आता हे बाउल चांगलं मिक्स करून बाजूला करून घेणार आहे मी, आणि याच्या खाली चॉपिंग बोर्ड ठेवून 2 ग्लास घेतलेले आहेत। ही सोलकढी 2 माणसांसाठी अगदी पुरेशी आहे। 2 मोठे ग्लास इतकं होतं। आपली या सोलकढीमुळे पाचनशक्ती सुधारली जाते। जेवल्यानंतर हेवी जेवण झाल्यानंतर वरून ही सोलकढी पिले तर आपल्या पोटाला त्रास होत नाही, अगदी व्यवस्थित पचलं जातं जेवण। आता इथं 2 ग्लास घेतलेले आहेत, ग्लासामध्ये तुम्हाला ओतून दाखवते सोलकढी मस्त अशी। मी लगेच प्यायची आहे म्हणून आईस क्यूब टाकलेले आहेत। तुम्हाला जर प्यायची नसेल तर तुम्ही फ्रीजला यायला 2 तासासाठी ठेवून देऊ शकता, किंवा दुपारी बनवून रात्री पिऊ शकता। आता 2 ग्लासामध्ये ओतून घेते। अगदी रुचकर आणि छान अशी आपली सोलकढी रेडी आहे। तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा। तुम्ही ही उन्हाळ्यामध्ये अशी थंडगार अशी मस्त अशी आरोग्यदायी सोलकढी करून नक्की प्या। भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। किती मस्त आणि सुरेख दिसत आहे आपली सोलकढी। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।